महामार्गावर थांबलेल्या माल ट्रकांमधून डिझेलची चोरी करणारे चोरटे गजाआड. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी. पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणे हद्दीत मुंबई आग्रा महामार्गावर जंगम पेट्रोल पंपाच्या समोर गोदावरी हॉटेलजवळ उभ्या असलेल्या माल ट्रकचे डिझेल टँकचे कुलूप तोडून त्यामधून 80 लिटर डिझेल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी लबाडीच्या इराद्याने चोरी करून चोरून नेले होते. सदरबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच अलीकडील कालावधीत पिंपळगाव व जायखेडा परिसरातील महामार्गावर रात्रीच्या वेळी उभ्या असलेल्या वाहनांमधून देखील डिझेल चोरीचे प्रकार घडले होते. याबाबत पिंपळगाव व जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. मिळालेल्या गुप्त बातमीदारानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता येथील डिझेल चोरी करणारे गुन्हेगारांनी सदर गुन्हे केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार मनमाड ते मालेगाव रोडवर मालेगाव चौफुली परिसरात एक सफेद रंगाच्या कारमध्ये काही संशयित चोरीचे डिझेल विक्री करण्यास येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून पथकाने अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी सापळा रचून खालील संशयितांना ताब्यात घेतले आहे. रितेश वसंत सदाफळ वय 22 वर्ष, आशिष अनिल पवार वय 18 वर्ष, आकाश बर्फ. ताब्यात घेतलेल्या आरोपींचे कब्जातून प्लास्टिकच्या 12 कॅनमधून सुमारे 340 लिटर चोरीचे डिझेल व गुन्ह्यात वापरलेली फॉक्सवॅगन कंपनीचे व्हॅटो कार क्रमांक MH03AZ 1874 असा एकूण 5,30,940 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस अंमलदार विनोद टिळे, संदीप कडाळे, बाबासाहेब पवार, आबा पिसाळ, सतीश गुटे, नवनाथ वाघमोडे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने वरील प्रमाणे चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केली आहे. स्टार न्यूज साठी प्रतिनिधी मोहसिन पठाण, नाशिक.